गावाचा जो मुख्य रस्ता आहे, हा जो मुख्य रस्ता पंचवर्षापासून तसा आहे, तो रस्ता आहे की खड्डे आहे तेच कळत नाही आहे। काय सांगशाल काका, काय काय अपेक्षा आहे, कसा पाहिजे बरं तुमच्या मनातला आमदार कसा आहे? आमदार सुपर पाहिजे, कामं झाली पाहिजे। शेतकऱ्याला लालूच जाऊन दिली, ह्या लालची पोटी शेतकरी 3 पंचवार्षिकपासून त्या मोदीला मतदान करू राहिले। मोदीमुळे पूर्ण देश बर्बाद झाला। आता माझं एक मत आहे, शेतकऱ्याला त्यावेळेस पण 87-88 रुपये हे होतं, पेट्रोल होतं। आज तो पेट्रोल कुठे गेलं? 110। यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला आणि त्यांनी ते तिकीट मिळवलं, तुम्हाला वाटतं ते आमदार बनतील? नाही, आम्हाला वाटत होतं त्यांना तिकीट भेटावं, पण पक्ष शिष्टीवाले काय पैसे घेऊन घेत्या, कोणालाही तिकीट देऊन टाकते, शेतकऱ्याचं इकडे हाल होऊन जाते। नमस्कार, मी राजेंद्र भोसले। आज मंथन मराठीची टीम ही दहीगावामध्ये आलेली आहेत। दहीगाव येथील काही नागरिक इथं आपल्या सोबत आहेत आणि त्यांच्यासोबत आपण चर्चा करणार आहोत। नेमक्या गावाच्या समस्या काय, त्यांना विधानसभेचा आमदार कसा हवा आहे, या संदर्भात त्यांच्या भावना आपण जाणून घेणार आहोत। नमस्कार काका, काय चाललं तुमचं? नमस्कार, काय नाव तुमचं? साहेबराव मनसाराम निक्कम। काय समस्या आहे तुमच्या गावाच्या? आमच्या गावाच्या भरपूर समस्या आहे। आता हे समजा पाऊस पडला म्हणून यावर्षी पाणी आहे, नाही तर उन्हाळ्यात आम्हाला प्यायला पाण्याची समस्या राहती। आता तर जनजीवनमधून मंजुरी भेटली, पण ती अजून काही ते काम चालू नाही झालं नेवपुरून। ते काम होणं गरजेचं आहे। गावात जाण्या येण्याचे पांधरण रस्ते तसेच पडलेले सर्व, अजून रस्त्याचे काम नाही, आणि पांधरण रस्ते होणं जरुरी। पांधरण रस्ते झाले तर लोकांची सुविधा वाढेल, जाण्या येण्याच्या, माल विक्रीला सोपं जाईल। वावरात गाडी जर गेली तर मग लोकायला भरायला यायला त्याला अडचण येणार नाही। नाही तर डोक्यावर माल आणावं लागते, मळ्यामधून दूधसुद्धा डोक्यावर आणावं लागते। दूधसुद्धा म्हणजे जे शेतात जाणारे पांधन रस्ते त्यांचं काम अजून अपूर्ण आहे। आणि इथे मी बघतोय की तुमच्या गावामध्ये येण्यासाठीचा एक कच्चा रस्ता तयार झालेला आहे। हा जो नमस्कार, मी बागाजी हिरामन दुबेले। 25 वर्षापासून आम्ही बघतोय की गावाचा जो मुख्य रस्ता आहे, हा जो मुख्य रस्ता 25 वर्षापासून तसा आहे, तो रस्ता आहे की खड्डे आहे तेच कळत नाही आहे। आता जे चालू आमदार जे उदयसिंग राजपूत यांनी आता तो निवडणुकीच्या तोंडावरती म्हणजे काय म्हणतात त्याला, ते डागडुजी म्हणजे डागडुजी नाही, म्हणजे ते केलं आहे ते काम, पण मग त्याच्यावर डांबर बाकीच्या गोष्टी अजून झालेल्या नाही। अजून डांबरीकरण त्याचं झालेलं नाही, रस्ता कच्चा रस्ता तयार झालेला आहे। काका काय सांगाल, तुम्ही काय करतात नेमकं? काही नाही, मी काहीच नाही करत। अगोदर सरपंच होतो, माजी सरपंच। तुम्ही माजी सरपंच आहे? हो। बरं, अजून काय समस्या आहे बरं तुमच्या गावाच्या? रस्त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काय असं वाटतं की तालुक्याचा विकास एखादा आमदार झाल्यानंतर त्यांनी या गावाच्या या समस्येकडे लक्ष द्यावे? बऱ्याचशा समस्या राहत्या, त्या गावच्या समस्या तर कोणी आमदार झालं तर त्या काही 5 वर्षात सुटू शकत नाही। आम्ही याच्या अगोदर नामदेव पवार आमदार बनवले, नामदेव पवारला निवडून दिलं, 2 वर्ष हर्षवर्धन दादाला दिलं, 1 वर्ष उदयसिंग राजपूतला दिलं। त्याच्या अगोदर मग गंज रायबंद जाधव होते, त्याच्या काळापासून आता समजा आपली 60 वर्षाची वय, तर मी तेव्हापासून मतदान करतो, तेव्हापासून मला तर गावाचा विकास नाही। रायबंद जाधव होते, त्यांनी आम्हाला गावाला हे पाणी पुरवठा नळ योजना त्यांनी दिली होती, लाईट त्यांनी आणली होती आमच्या गावात। हा जे मुख्य रस्ता आहे गावात येण्याचा रोडवरून शेलगाव या शिल्लोड ते चिंचोली मार्ग, या मार्गाला आमचं मध्यंतरी गाव आहे, तिथून मध्ये रस्ता आहे 2 किलोमीटर। तर या रस्त्याचं बी त्या रायबंदातून पांधरण रस्ता होता। सांगा की आता काय अपेक्षित आहे तुमचा विकास, म्हणजे आता काय तुमच्या कुठल्या प्रलंबित मागण्या आहेत गावाच्या? प्रमुख मागण्या म्हटलं तर गावामध्ये जे पाणलोट विकासाचं महत्त्वाचा विषय हा सगळ्यात मध्ये पाणी, बरोबर आहे। तर छोटे मोठे जे नदीवरचे आपले जे बंधारे, छोटे मोठे बंधारे बनवायचे, ते कारण की त्या बंधारे जर पाणी साचलं तर शेतकरी जे सुखी होईल। बरं, इथे तरुण वर्ग सुद्धा बसलेला आहे, पण त्याच्यासोबत काय करतो भाऊ तू? काही नाही सर। किती शिक्षण झाले? 12 शिक्षण झाले। काय आता काय जॉब वगैरे, काय शेती काम, काय शेती वगैरे काहीच नाही आपल्याला। मग हातमजुरी जातो? कुठे जातो मजुरीसाठी? पाचोऱ्या साईडला जातो। तुला असं वाटत नाही एखादी कंपनी आपल्या भागामध्ये, एखादी सूतगिरणी, आपल्याकडे कापूस मोठ्या प्रमाणात पिकतो, मका मोठ्या प्रमाणात पिकते, अशी एखादी कंपनी आपल्या चिंचोली परिसरात, शेलगाव परिसरात किंवा दहीगाव परिसरात जर उभारली तर रोजगार मिळेल तुला, तुला बाहेर जावं लागणार नाही। बरोबर। तुझ्या काय मागण्या आहे बरं आमदाराकडनं? काय छोटे मोठे काहीतरी कंपनी वगैरे काही सुविधा झाली पाहिजे, रोजगार मिळावा तुला कंपनीच्या स्वरूपातून। भाऊ तू काय सांगशील? तुम्ही काय सांगशाल?
माझं हेच म्हणणं आहे, दादांनी MIDC आणावी. तरुण लोकांना, तरुण मित्रांना, तालुक्यातल्या सर्वांना काम भेटेल, जेणेकरून बाहेर जायचं काम पडणार नाही. पाचोरा, औरंगाबाद, इकडे तिकडे संभाजीनगर जे बी असेल ते दादांचं कार्य म्हणजे दादांनी आणावे, म्हणजे आमदार झाल्यावर. MIDC आणावी ज्यामुळे तरुणांना रोजगार उपलब्ध होईल. इथे अजून काय बंधू आहेत, यांना काय म्हणायचं आहे, काय सांगशाल तुम्ही, काय समस्या आहे तुमच्या? आमची समस्या शेतीमालाला भाव मिळाला पाहिजे. शेतीमालाला भाव नाही, काही नाही. कापूस 14 रुपये किलो याचाला आहे, 7 रुपये किलो एकाला आहे. मालाला भाव मिळाला पाहिजे. मालाला भाव मिळाला नाही. बरं, हे आमदार निवडून जातात, शेतकऱ्यांवर दुर्लक्षच होतं का? कायमच दुर्लक्ष. हे अगोदर मी 60 वर्षाची वय माझी, तेव्हापासून पावरलो. एकही आमदार असं आमच्या मनासारखं काही एकही काम पूर्ण गावात कुठलाहीच आमदार त्यांच्या मनासारखा मिळालेला नाही. काका आलेले इथे आपल्याकडे नवीनच, काय सांगशाल काका, काय काय अपेक्षा आहे, कसा पाहिजे बरं तुमच्या मनातला आमदार कसा आहे? आमदार सुपर पाहिजे, कामं झाले पाहिजे. कसं आहे आता आमचे इथं गरीब आपले शेतकऱ्याच्या अवकाळा फार राहते की आमच्या शेतीमालाला भाव राहत नाही. त्यांचे खत घ्या काय घ्या त्याला लय भाव राहतो. खतांचे भाव वाढून गेलेले, शेतमालाचे भाव त्या प्रमाणात वाढलेले नाही. काय सांगशाल तुम्ही बरं, तुमच्या मनातला आमदार सांगा मला, कसा पाहिजे तुम्हाला? आमच्या मनातला आमदार म्हणजे डॅशिंग आमदार आणि काम करणारा, विकास काम करणारा आमदार पाहिजे. कसा आहे बरं, कोण आहे आपल्याकडे? 4 उमेदवार आहे, 4 पैकी तुम्हाला असं कोणता वाटतं की तुमच्या मनामध्ये तो आमदार असावा? तर मेन 4 उमेदवारापैकी एक 10 वर्ष 2 टर्म तरी एक आमदारांनी काढलेली आहे. एक टर्म आता नवीन विद्यमान आमदाराची झालेली आहे. आता नवीन डॅशिंग आमदार आम्हाला फक्त मनोज भाऊ पवारच दिसत आहेत. मनोज भाऊ पवार वाटतं? मनोज भाऊ पवारच. तुम्हाला काय वाटतं, कोण बरं डॅशिंग, कोण करू शकतं तालुक्याचा विकास, एखादी कंपनी वगैरे आणू शकतं, असं कोण आहे? मनोज भाऊ पवार. मनोज भाऊ पवार, यांच्या मते मनोज भाऊ पवार. तुम्हाला काय वाटतं, लाडक्या बहिणीचा फायदा होईल का हो या सत्ताधारी लोकांना? कोणालाच काही होणार नाही. मनोज भाऊ सारखं कार्य कोणाचंच नाही आहे. तालुक्यात जी बी मागणी केली ती मागणी मनोज भाऊनी पूर्ण केली. आमच्या शाळेसाठी, मी शालेय समितीचा अध्यक्ष आहे दहीगावचा, मी शाळेसाठी मी भाऊकडे गेलो होतो. भाऊंनी सांगितलं की होऊन जाईल, तर भाऊंनी कॅम्प्युटरसाठी आम्हाला कॅम्प्युटर घेऊन दिले. शाळेतील आजकाल कॅम्प्युटरचा जमाना आहे आणि त्याचंच सगळं काही आहे. ते कॅम्प्युटर आजकाल कॅम्प्युटर चालतं तिकडे. कोणी दिले तुम्हाला? मनोज पवार यांनी दिले. मनोज पवारने दिले, शाळेसाठी दिले. शाळेसाठी शिक्षणाचं दिले. सो खर्चातून शिक्षणाचं महत्त्व ओळखूनच शाळेसाठी त्यांनी कम्प्युटर उपलब्ध करून. काका तुम्ही काहीतरी सांगत होत्या, लाडक्या बहिणीविषयी तुम्ही काहीतरी सांगत होते. कायम राहणार नाही नाव साहेब, ते त्याला काय करते, चालू धरते काही करतात. ते लाडक्या बहिणी तर खुश झाल्या हो. खुश होऊ द्यावं, पण ते फायदा नाही. आज मनोज पवार म्हणजे कामाचा माणूस आहे, जरा तडपदार माणूस दिसतो. जरा लाडक्या बहिणीकडे पाहून मतदान होणार नाही होणार. यांनी तर सांगितलं मला बोलता बोलता, मी मगाशी इथे बोलत होतो, लाडक्या बहिणीमुळे तेलाचा खर्च वाढला, शेंगदाण्याचे भाव वाढले, एका हाताने दिलं आणि दुसऱ्या हाताने काढून घेतलं. तुम्ही काहीतरी म्हणत? हां, हे बघा, लाडक्या बहिणीचा विषय. आता लाडक्या बहिणीचे आपलं समजा 1500 रुपये काय पुरतात आपल्याला? 50 रुपये तेलाचे भाव गंगाला भेटले म्हणजे झाला आता 150 रुपये, बरोबर आहे. शेंगदाण्याचे भाव तिथपर्यंत पोहोचले. आणि शेतकऱ्याचा जो कापूस, मका ह्या पिकांचे तर अजिबात विषय नाही. खतांचे चालले वरती भाव. काय करणार आहे शेतकरी? आत्महत्याच परत होण्यासाठी हे आहे, बरोबर आहे. महत्त्वाचा विषय हा आहे की शेतमालाला भाव द्यावा. सन्मान निधी दिली हे सरकारने 2,000 रुपये, तीन महिन्यातून 2,000 रुपये टाकतात, म्हणजे 6,000 रुपये टाकतात, असं काहीतरी आहे. शेतकऱ्याला लालूच जाऊन दिली. ह्या लालची पोटी शेतकरी 3 पंचवार्षिकपासून त्या मोदीला मतदान करू राहिले. मोदीमुळे पूर्ण देश बर्बाद व्हायला, बरोबर आहे. याच्या अगोदरचं सरकार होतं काँग्रेस सरकार जी आहे ती शेतकऱ्यांसाठी आणि मालाच्या भावासाठी आणि जे नोकरवर्गासाठी ती 1 नंबर सरकार होती. ते माझं एक मत आहे. बरं, मला एक सांगा की आता नुकतेच एका उमेदवाराने गावातले इथले 110 तरुण गव्हर्नमेंट सर्वंटला आहे, बरोबर आहे. तर ज्यावेळेस काँग्रेस सरकार होतं, म्हणजे वारले बघा माझी आर पाटीलची कृपामुळं आमची इथं बरेचसे मुलं पोलीस म्हणजे भरती झालेले. तर माझं एक मत आहे. आणि शेतकऱ्यांना त्यावेळेस पण 87, 88, 80 रुपये हे होतं पेट्रोल होतं. आज तो पेट्रोल कुठे गेलं? 110, 100ला क्रॉस करून बसलेला आहे. मला एक सांगा की महाराष्ट्रामध्ये जे फोडाफोडीचं राजकारण झालं, या पक्षातले नेते काही त्या दुसऱ्या पक्षात गेले, दुसऱ्यातले पक्षातले नेते वेगळ्याच पक्षात गेलेले आहे. त्यांना पक्षाची नीती असेल, तत्त्व असेल, पक्षाचे ध्येय धोरणं असेल, या सगळ्याला हरताळ फासलेला आहे.
आता नुकताच आपल्या तालुक्यामध्ये संजना जाधव यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला आणि त्यांनी ते तिकीट मिळवलं. तुम्हाला वाटतं ते आमदार बनतील? नाही नाही, अजिबात नाही बनत. काहून की त्यांच्या नवरा बायकोच्या भांडणामध्ये ते काय त्यांची जनतेला दिशाभूल करता येते, त्याचा विषय नाही. नवरा बायकोच्या भांडणामध्ये आपले मनोज भाऊ हे पुढे निघून जाणार आहे. नवरा बायकोच्या भांडणामध्ये मनोज भाऊ हे पुढे निघून जाईल असं त्यांचं म्हणणं आहे. तुम्हाला काय वाटतं? आम्हाला हे त्यानं काय केलं, तिकिटाकरता आज प्रवेश करू राहिले, लगट तिकीट घेऊन राहिले. याच्या अगोदर जे कार्यकर्ते होते, केतन भैया काजे यांनी आम्हाला समजा काही बरेचसे सहकार्य केलं कामाला. तर आम्हाला वाटत होतं त्यांना तिकीट भेटावं, पण पक्ष शिष्टीवाले काय पैसे घेऊन घेत्या, कोणालाही तिकीट देऊन टाकते, शेतकऱ्याचं इकडे हलवून जात्या. यायला नंतर आपण त्याला कामं मागायला जातं, ते म्हणते आम्ही पैसे वाटून निवडून आलो. मग ते नंतर शेतकऱ्याच्या मालाकडे गावाच्या कामाकडे लक्ष देत नाही. ऐन वेळेवर उमेदवारी मिळवल्यानंतर त्यांना फायदा होईल? उमेदवारी मिळवल्यानंतर त्याला काही फायदा होणार नाही. त्यांचं जे फॅमिली बॅकग्राऊंड आपण जर बघितलं ते खूप स्ट्रॉंग आहे. माजी मंत्र्यांचे, केंद्रीय मंत्र्यांचे त्या कन्या आहेत, त्यांना राजकारणाचा चांगला वारसा आहे. तुम्हाला वाटतंय तालुक्याला त्यांचा काही उपयोग झाला किंवा फायदा होईल? नाही, याचा फायदा फक्त भोकरदनलाच होईल मला असं वाटतं, कन्नडला होणार नाही. भोकरदनला फायदा होईल. वाल्यांनी ते कमळाचं तिकीट, त्यांचं कमळावाले माणसं आणि कमळाबाई सोडून त्यांनी शिवसेना हातात घेतली आणि त्या भोकरदनला याचा फायदा होईल. आणि आज आमच्या तरी जनतेला असं आव्हान आहे आमचं की आपला कन्नड तालुका आपला प्रॉपर माणूस सोडून भोकरदनच्या माणसाला मतदान करू नका. तुम्हाला काय म्हणायचं? तुम्ही? नाही, माझं एक मत आहे, म्हणजे खुद भोकरदन म्हणजे जालन्यामध्येच त्यांना स्वतः त्यांना धोका भेटलेला आहे. खुद जालन्यामध्ये त्यांचं खासदारकी तिथं पडलेली आहे. तर ते आपल्या तालुक्याचा काय विकास करेल ते पडलेला माणूस? ते काय तू उचलून आहे म्हणजे इथं ते काय आपण तसं नाही म्हणत की बाबा तो त्या राजकीय वारसा आहे, बरेचसे त्यांनी अनुभव घेतले, त्यांचे वडील खासदार आहे, भाऊ आमदार आहे भोकरदनचे, पण त्या गोष्टीचा आपल्या तालुक्यामध्ये कोणत्या प्रकारचा फायदा होणार नाही. या ठिकाणी आपण दहीगाव येथील ह्या नागरिकांशी संवाद साधला. एकंदर गावाचे प्रश्न असेल, शेतकऱ्यांचे प्रश्न असेल, रोजगाराचे प्रश्न असेल, यासोबतच आपण राजकारणावर सुद्धा सविस्तर यांच्यासोबत चर्चा केली. मी राजेंद्र भोसले, कॅमेरामन संदीप शिंदेसह मंथन मराठे.